ही एक गुणाकार भागाकार पाटी आहे. याच्यामधनं आपण गुणाकार किंवा भागाकार करू शकतो. आता ही पाटी बघा, याच्यामध्ये उभी एक खाच आहे आणि ही आडवी खाच आहे. ठीक आहे. आता पुन्हा बघा, याच्यामध्ये ठोकळे आहेत, याला घन ठोकळे म्हणतात. क्यूब म्हणतात याला किंवा घन ठोकळे म्हणतात. आणि ही दशकाची कांडी, तिचं नाव आहे दशकाची कांडी. याच्यामध्ये 10 घन असतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरनं ह्या पाटीवरून आपण गुणाकार आणि भागाकार सोप्या पद्धतीने करू शकतो. जसं आता उदाहरण घ्या, तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. आता याच्यामध्ये आपण पहा कसं 4 गुणिले 3 केलं. काय केलं? 4 गुणिले 3 केलं. मग काय करायचं बघा, आपण पहिल्यांदा काय करायचं, मग उभ्या 4 जे आपले घन तुकडे आहेत हे मांडायचे बघा. 1 2 3 आणि 4 मांडले बरोबर. आता बघा, त्याच्यानंतर आपण गुणीला 3 मांडायचं, म्हणजे आडव्यामध्ये 3 मांडायचे पुढे. 1 2 आणि 3. आता बघा, आता याचा अर्थ असा होतो की 4 किती वेळा? 3 वेळा. आता बघा, याच्या खाली आपण बघा ठेवायचं 1 2 3 आणि 4. नंतर याला आपण पूर्ण करायचं. 1 2 3 4. आणि पुन्हा आता आपण याला आपण पूर्ण करूया. 1 2 3 आणि 4. बघा, त्याच्यामध्ये 4 किती वेळा घेतले? 1 2 3 बरोबर आहे. 4 किती वेळा? 3 वेळा. 4 किती वेळा? 3 वेळा. आता हे मोजून काढूया. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे 4 गुणिले 3 बरोबर किती? 12. किती उत्तर आले याचं? 12. अशा प्रकारे आपण गुणाकार सोडवू शकतो. आता एक पहिला उदाहरण झाला. आता दुसरा उदाहरण बघूया. बघा, तसं 6 गुणिले 3. 6 गुणिले 3. 6 किती वेळा? 3 वेळा. आता आपण पुन्हा अशाच प्रकारे घनाचे तुकडे घेऊया. याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण 6 तुकडे घेऊया. बघा, याच्यामध्ये पहा म्हणा 1 2 3 4 5 6. आता 6 गुणिले किती इकडे? मग 3 आहे. म्हणून आपण आता ह्या बाजूला याच्यामध्ये किती तुकडे घेऊया? 3 घेऊया. 1 2 आणि 3. आता हे 3 किती वेळा घ्यायचे? मग 6 वेळा घ्यायचे. बघा 1 2 3 झालं 1 वेळा. मग 1 2 3 1 2 3 1 3. पुन्हा बघा 1 2 आणि 3. पुन्हा 1 रांग पूर्ण व्हायची आपली ही वाली. बघा 1 2 आणि 3. बघा, आपण काय केलो? 3 हे 6 वेळा घेतले किंवा 6 हे 3 वेळा घेतले. बघा 6 1 वेळा, 6 2 वेळा आणि 6 3 वेळा. आता हे पूर्ण मोजून टाकायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. जे 6 गुणिले 3 बरोबर किती उत्तर आलं? 18. हे सोपी पद्धत झाली. ऐकणे सोपी पद्धत, त्याचं आलं 18 उत्तर.
अशा प्रकारे आपण गुणाकाराची क्रिया करू शकतो. आता बघा साधे दुसरं एक उदाहरण घेऊया. बघा दुसरं उदाहरण आपण घेऊया सोपं. 3 गुणिला 2 घेऊया. 3 गुणिला किती 2 घ्यायचं. बघा तर अक्षरातून करून दाखव बेटा. 3 गुणिला 2. बघा हा काय करायचं करून दाखव. पहिल्यांदा 3 घे. हा 2 3 आणि ह्या बाजूला हा 2. आता तू घे याच्यामध्ये हा 1 2 3 4 त्याच्यामध्ये घ्यायचं. हा 5 6 बघा झाला बरोबर. आता पहा याच्या खाली 1 2 3 घेतलेला आहे आणि याच्या खाली 1 2 3. बघा हे 3 किती वेळा घेतलं 2 वेळा. 1 वेळा 3 आणि हे 1 वेळा 3. आता किती उत्तर आले मोजा मधल्या संख्या 1 2 3 4 5 6 आले की नाही. म्हणजे 3 गुणिला 2 बरोबर किती 6. उत्तर आलं 6. लिही बेटा उत्तर इथं 6. छान. आता याच्यानंतर बघा आता तुला पण करून दाखवायचं दुसरं उदाहरण. 5 गुणिला 4. 5 गुणिला 4. तर एका बाजूला 5 घ्यायचं आणि एका बाजूला 4 घ्यायचं. इकडे 5 आणि इकडे 4 करून दाखव बेटा तू. हा 5 गुणिला 4. हा 3 4 5 आणि ह्या बाजूला 4 घ्यायचे. मग 1 2 3 4. हा आता हे पूर्ण करून दाखव. याच्यामध्ये 1 2 3 4 एक वेळा झाला. हा हे झालं 1 वेळा. आता हे पूर्ण इकडे 5 वेळा करायचं तुला. 1 2 3 4 दुसरं 5 असं नाही. अरे 4 वेळेस घ्यायचं तुम्हाला. हा असतं 2 3 4. हा पुन्हा 1 वेळा तुला घ्यायला लागेल ना. आता अजून आहे 1 2 3 4 बरोबर आहे. हा बघा यांनी काय केलं 4 ही संख्या 5 वेळा घेतलेली आहे कारण इकडे 5 आहे. 4 गुणिला 5 किंवा 5 गुणिला 4 याचं उत्तर सारखंच येतो आपल्याला. तर आता एकूण किती ठोकळे घेतले ते तुला मोजायचं आहे. मोजून दाखव बेटा किती झाले. मोज पूर्ण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा 20. म्हणजेच 5 गुणिला 4 बरोबर किती आलं उत्तर 20 आलेलं आहे. जी बेटा याच्यामध्ये उत्तर लिही 20 त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण गुणाकाराची क्रिया करू शकतो. जसं मी म्हटलं की 3 गुणिला 3. तर ह्या बाजूला 3 ठोकळे लावायचे ह्या बाजूला 3 ठोकळे आणि मग 3 किती वेळा घ्यायचं 3 वेळा घ्यायचं. 3 3 3. तर 3 गुणिला 3 बरोबर 9 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पाहूया भागाकार म्हणजे काय. भागाकार कसं करायचं कसं भाग वाटायचं. तर आता आपण एक उदाहरण घेऊया भागाकाराचं. बघा याच्यामध्ये समजा मी भागाकाराचं उदाहरण घेतलं. जसं बघा याच्यामध्ये पहा 6 भागीला 2. 6 भागीला 2. तर काय करायचं 6 वस्तू घ्यायच्या. 6 आपण ठोकळे घ्यायचे. आपल्या याची घनाची ठोकळे. जसं बघा 1 2 3 4 5 6 हे झाले 6 ठोकळे. आणि आपल्याला 2 लोकांना वाटायचे फक्त. किती लोकांना वाटायचे 2 लोकांना वाटायचे. तर काय करायचं बघा ह्या बाजूला 2 लोक घ्यायचे. 2 जण घ्यायचे 2 ठोकळे. हे दोघाला कितीची वाटणी करायची आहे 6ची. 6ची किती वाटणी करायची बेटा 6ची वाटणी करायची आहे. आता आपण वाटणी करूया. बघा याला 1 याला पण 1 वाटणी केली. मग याला पण 1 याला पण 1 वाटलं आणि याला पण 1 आणि याला पण 1.
आता सांगा मला याच्या वाट्याला किती आले? वजा ना, याच्या वाट्याला किती आले? 3 आले. आणि याला किती मिळाले? 3 मिळाले. म्हणजे भागाकार किती? 3 आहे का नाही? म्हणजे 6/2 बरोबर उत्तर 3. मग कसं लिहायचं? मग 3 आलं भागाकार. किती ठोकळे वाटले पूर्ण आपण? किती वाटले वाचलो? 6 वाटले. किती वाटले आपण? 6 वाटले पूर्ण. बघा ना, 1 2 3 4 5 6 ठोकळे आपण 2 लोकांना वाटले. तर एकाच्या वाट्याला किती आले? 3 आले. किती वाटले पूर्ण? 6 वाटले पूर्ण. म्हणून -6. आणि काही उरले का आपल्या हातामध्ये? काहीच नाही. म्हणून बाकी 0 आहे का नाही? तर ही फार सोपी पद्धत आहे भागाकाराची. पुन्हा आपण दुसरा भागाकार पाहूया. बघा, जसे बघा 12/3 करूया. 12/3 करायचं. आता बघा याच्यामध्ये मग काय करायचं? 12 ठोकळे मोजायचे. किती ठोकळे मोजायचे? 12 मोजूया आपण. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 12 ठोकळे आहेत आपल्याकडे. आणि किती लोकांना वाटायचे? बघा 3. किती लोकांना वाटायचे? 3. म्हणून आपण मांडायचे 3. 1 2 आणि 3 तिघाला वाटायचे. ठीक आहे. आपल्याला तिघाला वाटणी करायची. 12 ठोकायची. वाटून दाखव बेटा. प्रत्येकाला एक एक वाटत जा. वाटत जा. वाट यांना प्रत्येकाला एक एक. याला पण त्याला पण झालं. आता पुन्हा याला पण वाट. 4 5 हा 6 7 8 9 9 हा 10 11 हा शाबास 12 झाले. आता मला सांगा एकाच्या वाट्याला किती आले? 4. एकाच्या वाट्याला 4 आले. मग 4 हे काय झालं? भागाकार झालं आपलं. म्हणून आता याचं उत्तर 4. इथं भागाकारामध्ये उत्तर 4 लिहायचं. मग 4 लिहून दाखव बेटा भागाकारामध्ये 4. आणि किती वाटले? पूर्ण 12 वाटले. 12 वाटले. हा वजा चिन्ह दाखव. हा काही तुझ्या हातामध्ये उरले का? नाही. 0 उरले. म्हणून 0. हा भागाकार किती आला? 4. ही झाली वाटणी. भागाकार म्हणजे वाटणी. अशा प्रकारे आपल्याला ह्या पाटीच्या द्वारे गुणाकार आणि भागाकार सहज सोप्या पद्धतीनं करता येतात. फार छान हे उपक्रम आहे. फार छान हे साहित्य आहे. धन्यवाद.